डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची नसबंदी घोटाळा माहिती अधिकारात उघड झाला. हा घोटाळा कसा झाला हे समजून घ्याल तर हसू आवरणार नाही. घोटाळा करताना आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार हे साधं लॉजिक पण या घोटाळेबाजांना लावताच आलं नाही. तर पहिले झालं काय ते पहा. आणि गोष्ट बारकाई नाही का, तुम्हाला ही गोष्ट जरी भ्रष्टाचाराची असली तरी करमणुकीची वाटेल. कल्याण पश्चिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूलाच केडीएमसी अर्थात कल्याण डोंबिवली महापालिकेचं श्वान निर्बीजीकरण केंद्र आहे, ज्यांच्याकडे फक्त एकच डॉग स्क्वॉड वाहन आहे, ज्यात ते श्वानांना भरून नेतात. या श्वान निर्बीजीकरण केंद्रात दररोज 40 ते 50 कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचं कागदोपत्री दाखवलं जात होतं. आता होतही असतील असं समजा. मग आपण जाऊ की समजा एवढ्या शस्त्रक्रिया होत असतील तर मग डॉक्टर पण त्या प्रमाणात तिथं असायला हवे. या प्रश्नाचं उत्तर सापडलं की मग शंका यायला लागते. या श्वान निर्बीजीकरण केंद्रात आहे फक्त एकच डॉक्टर. मग प्रश्न असा आहे की हे शक्य आहे का, एक डॉक्टराने रोजच्या 40 नसबंदी शस्त्रक्रिया? त्याच्यात काही वैज्ञानिक तथ्य आपण समोर ठेवू. मादी आणि नर श्वानांसाठी नसबंदी शस्त्रक्रियेचा वेळ हा भिन्न अर्थात वेगवेगळा आहे. नर कुत्र्यांची नसबंदी जी आहे ती करताना सामान्यतः त्यांच्या टेस्टीज अर्थात अंडकोश काढले जातात. ही प्रक्रिया तुलनेत सोपी आणि जलदही होते, मान्य. आणि सरासरी त्याला 30 मिनिट एका श्वानासाठी असा वेळ लागतो. मात्र मादी श्वानांच्या नसबंदी अर्थात त्याला आपण स्पेइंग म्हणतो, शस्त्रक्रिया जी आहे गर्भाशयाची आणि अंडाशय काढण्यासाठीची, ही दोन्हींची केली जाते. आणि ही शस्त्रक्रिया जी आहे ती गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असते. त्यामुळे या एका प्रक्रियेला, एका मादी श्वानांच्या नसबंदीला 60 मिनिटांचा वेळ लागू शकतो. म्हणजेच सरासरी 10 ते 6 धरली आपण कामाची जी दिवसाची आहे, तर 8 तासांत नर श्वानांच्या 16, अर्ध्या तासाला एक, याप्रमाणे 8 दुने 16, आणि मादी श्वानांच्या 8 ते 10 तासाला एक धरली तर 8, आपण 10 धरू जास्तीत जास्त. तर जास्तीत जास्त शस्त्रक्रिया एवढ्याच शक्य आहे. आता तुम्ही विचार करा 40 कशा शक्य होतील? दररोज जिथं फक्त 5 ते 10 श्वान पकडले जातात तिथं हे लोक 40 ते 50 शस्त्रक्रिया करतातच कशा? गंभीर बाब म्हणजे डॉग स्क्वॉड दररोज 5 ते 10 कुत्रे पकडतात फक्त, आणि उर्वरित 30 श्वानांची जी नसबंदी आहे ती कागदावर दाखवून मलिदा लाटतात. आता हा आरोप कोणी केलाय? तर माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत मनोज कुलकर्णी यांनी. आता या घोटाळ्यात अधिकारी कर्मचाऱ्यांची साखळी असल्याचा त्यांनी आरोप केलाय. जे केंद्र प्रमुख आहेत तिथले कमलेश सोनावणे यांचं तत्काळ निलंबन करा आणि चौकशी समिती स्थापन करा, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे आता केलेली आहे. तर आजचा एकूण श्वान नसबंदी घोटाळा तुम्ही पाहिलाय. खऱ्या अर्थानं जे नर आहेत त्यांची 16, अर्ध्या तासाला एक, याप्रमाणे 8 दुने 16, आणि ज्या मादी आहेत त्यांची तासाला 1, याप्रमाणे फक्त 8च शस्त्रक्रिया होऊ शकतात. आणि जर फक्त त्या दिवशी आपण नर श्वान आले यांच्याकडे असं पाहिलं तर जास्तीत जास्त 16. बाकीचा भ्रष्टाचार. आता तुमच्या आसपास असं काही घडतंय का आम्हाला नक्की कळवा, आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.